हे माझी 2 एकर ज्वारी होती. रात्रीच्या 3 दिवस झाला आम्ही ज्वारी कापत होतो घरी. अर्धी ज्वारी कापली, अर्धी ज्वारी उभी तशीच आहे. रात्रीच्या पावसामुळे कापलेल्या ज्वारीचे सगळे कणस मातीमुळे झाले. सगळी माती वरी पडली येऊन कणसावर. आज घरी खाण्यायोग्य सुद्धा ज्वारी राहिली नाही. आणि उभी ज्वारी आहे ती सुद्धा आडवी पडून तशीच झाली आहे. ह्याच्यात जनावराला सुद्धा कडबा टाकायचं म्हटलं तर कडबा राहत नाही. सगळ्या शेणावणी कडबा झाला ह्याच्यात. काय मागणी आहे? अशा आमची मागणी एवढीच आहे की शासनाकडे शेतकऱ्याला लवकरात लवकर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी, एवढीच मागणी आहे. आणि खाण्यायोग्य सुद्धा ज्वारी राहिली नाही. मार्केटला गेली तर ज्वारी ही सुद्धा विकत नाही, अशी परिस्थिती झाली सध्या निर्माण. माझे काल अवकाळी पावसामुळे पार म्हणजे गारपिटीमुळे चांगले नुकसान झालेले आहे. मी बाग ही 2003 पासून लावलेली बाग आहे. सरासरी मला दरवर्षी 5 लाखाचं उत्पन्न मिळतंय. त्याच्यामुळं ह्या वर्षी 5 रुपयाची सुद्धा मला अपेक्षा नाही सध्या, एवढी नुकसान झालेली आहे. तर मला सरकारकडे माझी एकच विनंती आहे की आमच्या शेतकऱ्याकडे तुम्हीच मायबाप आहो. ह्या म्हणजे आंब्याचे नुकसान झाले आहे, याची तातडीनं पंचनामे करून आमच्या खात्यावर तातडीने तुम्ही म्हणजे चांगली ही मदत करावी, हीच आमची अपेक्षा आहे. नाही तर शेतकरी ही आम्हाला म्हणजे असं झाले की आम्हाला आत्महत्या करण्याची वेळ अशी शेतकरी आलेली आहे ह्या नुकसानीमुळं. किती क्षेत्रावर तुम्ही आंब्याचं उत्पादन घेताय? किती झाडं होती आणि कितीचं नुकसान झालं? 1 हेक्टरवर माझी बाग होती आणि 100 झाडं आहेत माझी. मी 2003 ला बाग लावलेला आहे. तेव्हापासून मला चांगले कमीत कमी 5 लाखाचं उत्पन्न मिळतं सर. पण ह्या वर्षी 5 रुपयाचं नाही होण्याची शक्यता आहे माझी. आणि जे राहिलेला आंबा आहे म्हणजे समजा 2-3% त्यालाही गार आणि झुडपून काढले, त्याच्यात काहीही नाही. त्याच्यामुळे सरकारकडे माझी एकच विनंती आहे की ह्या तातडीनं पंचनामा करून ह्या आंब्याची नुकसान भरपाई शेतकऱ्याला द्यावी, एवढीच माझी विनंती आहे. बाकी काही माझे म्हणणं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.